नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। नमस्कार। सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रचाराचा आजचा दिवस शेवटचा आहे आणि आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 16 मधील प या ठिकाणी शिवसेनेच्या उभ्या असलेल्या उमेदवार सुनीता कोतकर यांच्याकडे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगताल, कसा प्रचार सध्या सुरू आहे तुमचा? मी सुनीता संजय कोतकर, मी संजय कोतकर यांची मिसेस। मी तुमच्याशी संवाद साधते की आमच्या प्रभागातला जो प्रचार आहे तो खूप चांगला आहे, पण दहशती खाली आहे। ही दहशत थांबवावी म्हणूनच मी बाईट देत आहे। गेल्या तुम्ही 10 ते 15 वर्षापासून नागरिकांच्या सुखादुःखाला धावून जात आहेत, तर समोरच्या उमेदवाराचं आव्हान तुम्हाला किती वाटतं? समोरचा उमेदवार माझ्यासाठी अनोळखी आहे आणि जनतेसाठी पण अनोळखी आहे। जो कधी कुणाच्या सुखदुःखात, कुणाच्या कार्यात, किंवा कुणाच्या कोणत्याच संकटाच्या काळी धावून आलेलं नाही, त्या उमेदवारांना लोकांनी कसं हे करायचं हे जनताच ठरवेल। मागील वर्षी तुमचे पती होते, आता यावर्षी ते नाहीयेत। आता तुम्ही निवडणूक लढवताय आणि मुलगा तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे, काय वाटतंय ते नसल्याचं दुःख आणि खंतत आहे, पण त्यांच्या सोबतच अख्खा जनसमुदाय आणि अख्खी केरगावची जनता माझ्या पाठीशी आहे। त्यांनी केलेलं 30-35 वर्षाचं सलग कार्य आणि लोकांना केलेली मदत ही सगळ्या लोकांच्या आठवणीत आहे। ज्या ठिकाणी मी फिरते त्या ठिकाणी लोकांच्या त्या आठवणी अजूनही जाग्या आहेत की झालेली घटना आणि त्या माणसाचा स्वभाव आणि केलेलं त्यांचं मदत कार्य अजून एकही मतदार विसरलेला नाही किंवा एकही गावातला माणूस विसरलेला नाही, हे आम्हाला अजूनही जाणवतंय। ते नाहीयेत, परंतु प्रचार करताना नागरिकांशी संवाद साधताना अनेक नागरिक त्यांच्या आठवणी काढतायत, काय सांगता? मी एवढंच म्हणाल, ते नसतानाही ते आमच्या सोबतच असून सारा जनतेसमोर आमच्या सोबतच आहे। आता तुम्ही निवडून आल्यानंतर काय प्रामुख्याने विकास काम करणार आहेत? किंवा महिलांसाठी काही विकास काम करणार आहेत किंवा इतर काही विकास काम करणार? मी निवडून आल्यानंतर तुम्ही कामं करणारच आहेत, पण मागच्या वेळेस तुम्ही दिलेलं योगदान आणि मी केलेली कामं हे तर तुमच्या आठवणीत आहेतच। मी 6-7 वर्ष जवळजवळ निवडून आल्याचा कार्यकाळ होता, तोपर्यंत माझा मुलगा आणि मी कार्यरत, म्हणजे 24 तास कार्यरत होतो। रात्री कधीही वेळ असू द्या, कितीही रात्र असू द्या, फोन आला की संग्राम तिथं हजर राहतो। माझे मिस्टर जरी नसले तरी माझ्या मागे भक्कम उभा राहतो। करोनाच्या काळात संजय कोतकर यांनी इतक्या लोकांना मदत केली की अजूनही लोक त्याचं नाव घेतात की ताई तुमचा मुलगा किती वाजता फोन उचलून आमच्यापर्यंत मदतीला हजर राहतो, प्रत्येक प्रभागात कामं करतो। किती गोरगरीब असू द्या, कोणी कसाही माणूस, किती वयोवृद्ध असू द्या, सगळ्यांशी चांगल्या भावनेने वागतो आणि सगळ्यांना मदतीला हमेशा उभा राहतो। हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे।